लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली आहे का? तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली हे कशावरून पाहायचं आहे? आणि ओ-टी-पीमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी चालू झालेली आहे. बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की ओ-टी-पी पडत नाही आहे, व्यवस्थित एरर येत आहे. आणि बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की तुमची के-वाय-सी कंप्लीट झाली आहे, कशी ओळखायची आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी कंप्लीट झाली असेल तर कशाप्रकारे मेसेज येतो सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे हे कशाप्रकारे चेक करायचं आहे. व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये किंवा गूगलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियली वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. एक अशा प्रकारचं येलो बॉक्समध्ये तुम्हाला अपडाऊन करणारा मेसेज दिसत असेल. ह्या मेसेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. डेस्कटॉप मोडवरती घेत आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. म्हणजे मित्रांनो, इथे लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो दिलेला कॅप्चर आहे त्या कॅप्चर जसा तसा फिलअप करायचा आहे. आणि खाली दिलेल्या घोषणापत्राला मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली सेंड ओ-टी-पी पाठवा हा जो ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जो नंबर मोबाईलला लिंक आहे आधारशी त्यावरती एक ओ-टी-पी सेंड होईल आणि तो ओ-टी-पी आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक महिलाचं आधारशी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या पतीचं मोबाईल नंबरसुद्धा आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. जर दोघांपैकी एकाचं जर आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथे ई-के-वाय-सी पूर्ण करू शकत नाही. तुमची ई-के-वाय-सी पूर्ण केलेली ग्राह्य धरली जात नाही. आणि मित्रांनो, कदाचित तुमचा अर्जसुद्धा परत एकदा बाद केला जाऊ शकतो. मित्रांनो, ओ-टी-पी आपण सेंड केलेला आहे. आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी सेंड झालेला आहे. इथे आता आपण डिस्प्लेवरती पाहू शकतो मेसेज काय आला आहे पहा. आपल्याला आता एरर आलेलं आहे. मित्रांनो, इथे मेसेज आता असा आला आहे की सदरील आधार क्रमांक नोंदणीकृत नाही आहे. म्हणजे मित्रांनो, आधार क्रमांक आपला इथे जो टाकला आहे तो नोंदणीकृत नाही आहे. चला परत एकदा आधार क्रमांक एकदा टाकून घेऊया. जो आधार कार्ड यादीमध्ये आहे, म्हणजे की ज्या महिलांना 1500 रुपये महिना मिळत आहे अशाच महिलांचा इथे आधार नंबर ते घेणार आहे. परत एकदा आधार क्रमांक टाकून कॅप्चर तशाच टाकून आपण ओ-टी-पीवरती क्लिक करणार आहोत. मित्रांनो, आपण आधार नंबर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मेसेज आलेला आहे, वॉर्निंग आलेली आहे. या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे त्यांना अशा प्रकारे मेसेज येऊन जाईल. त्यांनी समजून घ्यायचं आहे की आपली ई-के-वाय-सी परिपूर्ण झालेली आहे. परत त्यांना ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, तुम्हीही असं मोबाईलवरती 2 मिनिटामध्ये चेक करू शकता. आणि मित्रांनो, ज्या मित्रांना ओ-टी-पी पडण्यास प्रॉब्लेम येत आहे त्यांना माझा एक सल्ला आहे. मित्रांनो, तुम्ही ई-के-वाय-सी ही पहाटेच्या दरम्यान पूर्ण करावी. पहाटेच्या दरम्यान सर्व्हर खूप छान चालत आहे, कुठेच ओ-टी-पी पडण्यास प्रॉब्लेम येत नाही. मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि मित्रांनो, या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. धन्यवाद मित्रांनो.